नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण व्याकरणाचा एक भाग अलंकार अभ्यासणार आहोत. अलंकार म्हणजे काय? दागिने. जसं माणसं स्वतःला सजवण्यासाठी दागिने वापरतात, तसं भाषा सजवण्यासाठी सुद्धा, भाषा सुंदर दिसण्यासाठी, अधिकाधिक सुंदर दिसण्यासाठी अलंकार वापरले जातात. अलंकार दोन प्रकारचे, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. आज आपण अभ्यासणार आहोत ते अर्थालंकार. 4 अर्थालंकार आहेत. पहिला आहे अनन्वय, दुसरा आहे अपन्नती, तिसरा आहे अतिशयोक्ती, चौथा आहे अर्थांतरन्यास. आता पहिला अलंकार बघूया. अनन्वय. अनन्वय या शब्दाचा अर्थ आपण अगोदर जाणून घेऊ. अन्वय म्हणजे काय? तर संबंध. अनन्वय म्हणजे काय? अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय मिळत नाही असा. जिथे तुलना करण्याजोगा संबंध मिळत नाही असा तो अतुलनीय. आता उदाहरणावरून आपण जाणून घेऊ. आई सारखी आईच. तुलना करायची आईची कशासाठी तरी. आता कशाशी तुलना करणार आईची? कशाची तरी तुलना करणार आहे, पण आईसाठी तुलना करायला काहीही मिळत नाहीये. आईला उपमा द्यायलाच काही नाहीये, म्हणून आईसारखी आईच. म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. दुसरं उदाहरण बघूया. धनुर्धारी अर्जुनासाठी कवी मोरोपंतांनी लिहिलेली ही ओळ आहे. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. धनुर्धारी अर्जुन, त्याच्या धनुर्धारीपणाबद्दल सांगताना कवी म्हणतो की झाले बहु, आतापर्यंत खूप धनुर्धारी झाले असतील. होतील बहु, याच्या पुढे खूप होतील. आहेतही बहु, आजही खूप धनुर्धारी आहेत. पण अर्जुनासारखा अर्जुनाला दुसऱ्या कोणाची उपमा देता येणार नाही. म्हणजे उपमेयाला ज्याला उपमा द्यायची तो अर्जुन, त्याला उपमा द्यायला दुसरं काहीच नाहीये, म्हणून त्याला उपमेयाचीच उपमा दिली तेव्हा अनन्वय अलंकार झालेला आहे. आपण अलंकाराची वैशिष्ट्ये समजून घेऊ. उदाहरण आपण पाहिलं की उपमेयाला उपमाच देता येत नाही, कारण ते एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असतं, त्याच्यासारखं दुसरं काही असतच नाही. उपमेयाला योग्य असं उपमान मिळूच शकत नाही, कारण ते कसं आहे? अद्वितीय आहे. म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते, म्हणून तिथे अनन्वय अलंकार होतो. उदाहरण आणखी एक आहे. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. जगात ताजमहाल आहे, पण तो एकच आहे, त्याच्यासारखा एकच, तसा दुसरा नाही. त्यामुळे ताजमहालाला उपमा कशाची देणार तुम्ही? ताजमहालाचीच देणार. म्हणून इथे अलंकार आहे अनन्वय. पुढचा अलंकार बघूया. अपन्नती. अपन्नती म्हणजे काय? लपवणं किंवा झाकणं. उदाहरण बघूया अगोदर. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातली तील. हे नयन नाहीयेत, हे डोळे नाहीयेत. नयन म्हणजे काय? डोळे. हे डोळे नाहीयेत तर काय? सरोजातील पाकळ्या, कमळाच्या पाकळ्या आहेत. हे डोळे नाहीयेत तर कमळाच्या पाकळ्या उमलल्या आहेत असं कवी म्हणतो. न हे वदन, वदन चेहरा, हा चेहरा नाहीये तर काय आहे? चंद्रमा शरदीचा गमे केवळ. शरद ऋतूला चंद्रमा जसा सुंदर असतो तसा हा सुंदर चेहरा आहे. त्या चेहऱ्याला पाहून मला असं वाटतंय, गमे म्हणजे वाटणं, की जणू काही शरद ऋतूतील चंद्रमा दिसतो आहे. आता पहिल्या ओळीमध्ये उपमेय काय आहे? कशाला उपमा द्यायची आहे? नयनाला. कशाची दिली उपमान? सरोजातील पाकळ्या. दुसऱ्या ओळीतलं उपमेय काय आहे? कशाला उपमा दिली? वदनाला, चेहऱ्याला. कसली उपमा दिली? उपमान शरद ऋतूतील चंद्र. जेव्हा नयन नाही, न हे नयन म्हणजे उपमेयाचा निषेध केला. उपमेयाचा निषेध करणं म्हणजे उपमेयाला लपवणं, दूर सारणं. न हे नयन, हे नयन नाहीच तर काय? कमळाच्या पाकळ्या आहेत. उपमेयाचा निषेध केला, उपमेयाला बाजूला सारलं. नयन उपमेय आहे, त्याला बाजूला सारलं आणि काय म्हटलं की उपमेय हे उपमानच आहे, ह्या कमळाच्या पाकळ्याच आहेत असं म्हटलं, तेव्हा तिथे कुठला अलंकार होतो? अपन्नती अलंकार. न हे वदन, हे वदन नाही,
हा चेहरा नाही, तर काय आहे? शरद ऋतूतील चंद्र आहे. उपमेय हेच उपमान आहे असं समजून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अपनहुती अलंकार होतो. अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्य कोणती आहेत? उपमेयाला लपवलं जातं. मगाशीच आपण बघितलं की उपमेय बाजूला सारलेलं आहे. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो. आणि हा निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. बघा इथे या ओळीत, खालच्या ओळीत बघूया आणखी एक उदाहरण. हे हृदय नसे, नसे शब्द आलाय बघा. हृदय हे उपमेय आहे इथे. हे हृदय नाही, हे हृदय नाही. मग काय आहे? परिस्तंडील धगधगलेले. स्तंडील म्हणजे काय? होमकुंड. स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रेरणेने देशभक्ताचे हृदय कसं असं होतं? स्तंडील होतं, होमकुंड होतं, धगधगलेलं होमकुंड. ब्रिटिशांविरुद्धच्या संतापाने धगधगलेलं होमकुंड. मग तो काय म्हणतोय कवी? की हृदय नाहीये. उपमेय इथे हृदय आहे, पण हे हृदय नाही. तर हे काय आहे? स्तंडील आहे. उपमेयच जणू काय, उपमानच जणू काय उपमेय आहे असं समजून ही ओळ लिहिलेली आहे. म्हणून इथे अलंकार होतो अपनहुती. तिसरा अलंकार बघूया, अतिशयोक्ती. अतिशय युक्ती, उक्ती. उक्ती कशी आहे? अतिशय आहे, जास्तीच सांगितलेलं आहे. उदाहरण बघूया. जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. ओळींचा अर्थ समजून घेऊ. रघुनाथ पंत कवी, त्यांची ओळे ही नल दमयंती नावाच्या काव्यातली. नलराजाचा घोडा, नलराजाविषयी सांगतोय कवी. नलराजा किती महान आहे. तर त्याचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर, त्या घोड्याचा पाय चंद्राला लागला आणि म्हणून चंद्रावर डाग पडला, अशी कवीची कल्पना आहे. आता ही कल्पना आहे आणि ही फुगवलेली कल्पना आहे, हे स्पष्ट दिसतंय. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता, अशक्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. कुठलाही घोडा चंद्रा इतका उंच उडणार आहे का? नाही. पण ही कवीची कल्पना आहे आणि म्हणून इथे कुठला अलंकार झालाय? अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. या अलंकाराची वैशिष्ट्य पुन्हा बघूया. एखाद्या गोष्टीचं आणि प्रसंगाचं वर्णन ओळींमध्ये केलेलं असतं आणि हे वर्णन कसं असतं? अधिक फुगवून सांगितलेलं असतं आणि या वर्णनामध्ये अशक्यता असते, कल्पनारंजकता असते. आता आणखी एक उदाहरण बघूया. दमडीचं तेल आणलं. दमडीचं म्हणजे अतिशय कमी किमतीचं नाणं. दमडीचं तेल आणलं. बरं, तेल किती येणार? खूप थोडं. पण बघा सांगताना ती काय सांगते की ते तेल किती आलं असेल की त्याच्यामध्ये सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. बरं, एवढं सगळं करूनही तेल उरलं तर ते झाकून ठेवलं आणि नांडोरीचा पाय लागला तर ते तेल सांडलं तर कुठपर्यंत गेलं? घरापासून वेशीपर्यंत ओघळ गेला. बरं, ओघळ सुद्धा केवढा की त्यात उंट पोहून गेला. आता हे जे सांगणं आहे की दमडीच्या तेलामध्ये एवढं सगळं घडलं, हे काय आहे? अशक्य आहे, फुगवून सांगितलेलं आहे. म्हणून इथे अलंकार कुठला आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. चौथा अलंकार बघणार आहोत, अर्थांतर न्यास. अर्थांतर म्हणजे काय? अर्थ अंतर, अर्थामध्ये बदल, दुसरा अर्थ. न्यास म्हणजे काय? शेजारी ठेवणे. एक अर्थ दुसऱ्या अर्थाच्या शेजारी ठेवायचा. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे. एका अर्थाला बळ देणारा असा दुसरा अर्थ एकमेकांच्या शेजारी ठेवले. अर्थांतर न्यास या शब्दाचा अर्थ काय? अर्थांतर न्यास म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे. उदाहरण लक्षात घेऊया म्हणजे मग तुमच्या जास्त लक्षात येईल. तदितर खगवेणे वेग आले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामासे येतो. पुन्हा कवी रघुनाथ पंतांच्या ओळी आहेत नलदमयंती काव्यातील की नलराजाच्या बागेमध्ये हंस आले, हंस पक्षी आले आणि त्या हंसांना पकडायला म्हणून नलराजा हलक्या पावलांनी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि एका हंसाला त्याने पकडलं. त्याने पकडल्यानंतर काय झालं? नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत
जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी, इतर सर्व हंस, इतर सर्व पक्षी घाबरून पळून गेले आणि त्या हंसाजवळ कोणीच राहिलं नाही. आणि मग ही अशी अवस्था सांगता सांगता कवी एक सिद्धांत सांगतो, सामान्य सिद्धांत, जो आपल्याला रोजच्या जीवनात अनुभवायला येतो. काय सांगतो? कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. कठीण प्रसंग आला तर कोणीच कोणाची मदत करत नाही. नल दमयंतीच्या काव्यामध्ये हंसाची गोष्ट सांगितली. हंसाला नलराजाने पकडलं, हंसावर संकट आलं आणि हे सांगता सांगता कवी जगाचा एक नियम सांगून जातो की कठीण प्रसंगी कोणी कोणाला मदत करत नाही. म्हणजेच एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतर न्यास हा अलंकार होतो. आता बघा, आपण विशेष उदाहरण ऐकलं अगोदर की हे विशेष उदाहरण होतं की हंसाला नलराजाने पकडलं. त्याच्यावरून एक सामान्य सिद्धांत कवीने काढला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. आता आणखी एक उदाहरण बघूया. अगोदर वैशिष्ट्य बघूया. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत काढला जातो. आता मगाशी आपण जो बघितला तो त्याच प्रकारे. किंवा दुसरा प्रकार, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली जातात. एक तर अगोदर विशेष उदाहरण देऊन सिद्धांत सांगितला जातो किंवा सिद्धांतावरून विशेष उदाहरणं दिली जातात. आता उदाहरण बघूया. होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आता एक सामान्य सिद्धांत सांगितलाय. काय सिद्धांत आहे? सज्जन लोक, चांगली लोक जरी सतत दुष्टांच्या संगतीत आली तरी त्यांचा सज्जनपणा, त्यांची सात्विकता नष्ट होत नाही. मग हा सिद्धांत सांगितल्यानंतर एक उदाहरण देतो कवी. कवी काय उदाहरण देतो? तो सांगतो की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतो, पण चंदनाचं झाड विषारी होतं का? तसंच सज्जन जरी दुष्टांच्या संगतीत राहिले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. धन्यवाद.